कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हच्या तिसऱ्या वर्धापन दिनास आमच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक वेंगुर्ला नगर परिषद, श्री राजन गिरप नगराध्यक्ष, सौ अस्मिता राऊळ उपनगराध्यक्ष, सुहास गवंडळकर नगरसेवक, तुषार सापळे नगरसेवक, विधाता सावंत नगरसेवक, प्रशांत आपटे नगरसेवक, नागेश गावडे नगरसेवक, प्रकाश डिचोलकर नगरसेवक, संदेश निकम नगरसेवक, धर्मराज कांबळी नगरसेवक, शैलेश गावडे नगरसेवक, दादा सोपटे नगरसेवक, शीतल आंगचेकर नगरसेविका, सुमन निकम नगरसेविका, कृतिका कुबल नगरसेविका, स्नेहल खोबरेकर नगरसेविका, पूनम जाधव नगरसेविका, कृपा गिरप नगरसेविका, साक्षी पेडणेकर नगरसेविका, श्रेया मयेकर नगरसेविका आणि नमस्कार। कोकणचा महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह ह्या चॅनलला माझ्याकडून मी नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक नगर परिषदेकडून वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेलं निसर्गरम्य शहर, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आणि तिन्ही बाजूनी छोट्या छोट्या डोंगरकड्यांनी वेढलेला नितांत सुंदर परिसर कोणालाही भुरळ घालणारा। वेंगुर्ले बंदर हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किनाऱ्यावरील आयात निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते। वेंगुर्ले बंदरासमोर असलेलं शासकीय निवासस्थान म्हणजे आजचा सागर बंगला हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे। वेंगुर्ले शहर प्रसिद्ध आहे ते इथल्या काजू, आंबा, नारळ आणि माशांप्रमाणेच खाद्य संस्कृतीसाठी। फक्त वेंगुर्ल्यातच मिळणारे स्पेशल चौकोनी पाव, उसळ आणि कांदा भजींना अगदी दुपारपर्यंत इथल्या हॉटेलांमधून मागणी असते। त्याचबरोबर वेंगुर्ल्याचा दीपगृह, क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेलं वेंगुर्ल्याचं मार्केट, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, नवाबाग किनारा, मांडवी खाडी किनारा अशा निसर्गरम्य सौंदर्य स्थळामध्ये अलीकडेच नव्याने दिमाखात जागा मिळवली आहे ती स्वच्छ भारत पर्यटन स्थळाने। एकेकाळी नाकाला रुमाल लावून चालावं लागणाऱ्या कचरा डेपोचं स्वरूप बदलून नगर परिषदेला उत्पन्न मिळवून देणारे हे साधन बनलं आहे। 2015 साली स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली। त्यावेळी रुजू झालेले मुख्याधिकारी रामदास कोकरे, तत्कालीन नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल व सर्व नगरसेवकांच्या आवाहनाला वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिल्याने वेंगुर्ले शहराने हागणदारी मुक्तीचा राज्यात प्रथम मान मिळवला। त्यानंतर सलग 2 वर्ष वसुंधरा पुरस्कार मिळवणारे वेंगुर्ले हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे। त्याचबरोबर 2017 मध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात आणि कोकण विभागात सर्वोत्कृष्ट नगर परिषद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेंगुर्ला नगर परिषदेचा गौरव केला आहे। घनकचरा व्यवस्थापनात राज्याचे रोल मॉडेल बनलेले वेंगुर्ले शहर आता सज्ज झाले आहे केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी। राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी ही जी स्पर्धा संपूर्ण भारत देशात राबवली गेलेली आहे, ह्या स्पर्धेत आम्ही उतरलोय असे सर्वजणच म्हणतात, परंतु आम्ही 2015 पासूनच हे सर्व करत आलो। कचरा मुक्तीचा वेंगुर्ले शहराचा प्रवास हा जाणीवपूर्वक नियोजनबद्धरित्या आखलेला आहे। प्लॅस्टिक ही जगाला भेडसावणारी समस्या आहे। केवळ कायद्यावर अवलंबून न राहता व्यापक जनजागृती करून लोकसहभाग मिळवण्यात तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यशस्वी ठरले। प्लास्टिक बंदी करत असताना आम्हाला प्लास्टिकची सवय लोकांना लागलेली होती, ती मोडून काढायला आम्हाला खूप प्रयास करावे लागले, कष्ट करावे लागले, वेळीच बोलणी खावी लागली। सुरुवातीला शहरातील व्यापारी, सदनिकाधारक, हॉटेल चालक, मच्छी विक्रेते, रिक्षा चालक यांच्या बैठका घेण्यात आल्या।
रोजच्या वापरातून प्लॅस्टिक पिशव्यांना हद्दपार करण्याचे धोरण आखण्यात आले. त्यानंतर कसोटी होती ती अंमलबजावणीची. काही व्यापाऱ्यांना आम्ही दंडात्मक कारवाई, काही नागरिकांनाही दंडात्मक कारवाई केली. आणि अवघ्या 8 दिवसात वेंगुर्ला शहर हे प्लॅस्टिक कॅरीबॅग मुक्त झालं. केवळ कायद्याची भीती, दंडात्मक कारवाईचा बडगा याऐवजी लोकांच्या सवयीत बदल करणे हे तसे कठीण काम. पण या विषयावरील जनजागृतीतील सातत्य, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा अशा विविध उपक्रमांमधून व्यापक सहभाग मिळाल्याने व्यापाऱ्यांनी ग्राहकांना प्लॅस्टिक कॅरीबॅग देणे बंद केले. त्याच्यामुळे मी सहज अशा उपलब्ध 5-10 रुपयाच्या कापडी पिशव्या मिळतात, ते मी घेऊन आमचं सामान मी नेऊ शकते. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी आम्ही अशा पद्धतीच्या कापडी पिशव्या उपलब्ध करून देतो. सर्व मेडिकल स्टोअर आणि बहुतांश सर्व ग्रोसरी किराणा मालाच्या दुकानदारांनी सुद्धा अशा प्रकारच्या कागदी पिशव्यांचा वापर चालू केला. मला अभिमान आहे वेंगुर्ल्यातल्या सर्व व्यापाऱ्यांचा आणि सर्व नागरिकांचा की त्यांनी आम्हाला 50 मायक्रॉनच्या वरती पिशव्यांनाही बंदी त्यांनी वेंगुर्ला नगर परिषदेत घडून आणलेली आहे, की जी महाराष्ट्रात काय कुठे भारतातही घडली नाहीये. आता तर अगदी कॉलेजची मुलं देखील कापडी पिशवी घेऊन बाजाराला जाताना दिसतात. रविवारच्या बाजारानंतर अगर सणासुदीच्या गजबजलेल्या दिवसात कधीही फेरफटका मारलात तर प्लॅस्टिक कॅरीबॅग आणि कचऱ्याचा ढीग रस्त्याच्या कडेला दिसणार नाही. स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारी मुक्ती करताना सर्वात मोठं आव्हान होतं ते लोकांच्या मानसिकतेत बदल करण्याचं. नगर परिषदेने प्रत्येकी 12,000 रुपये अनुदान देऊन 241 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केलं. शौचालय बांधायच्या अगोदर आम्ही बाहेर शौचालयाला बसायचो. नगर परिषदेने आम्हाला 12,000 अनुदान दिलं. त्यात आम्ही आमचे पैसे आणि घालून आम्ही शौचालय बांधला. त्यासाठी आम्हाला कुठे आता बाहेर जायची आवश्यकता भासत नाही. जिथे जागेची अडचण असेल अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली. उघड्यावर शौचालयाला जाण्याची सवय मोडण्यासाठी गुड मॉर्निंग पथकांची निर्मिती केली. परिसरातील नागरिक आणि शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वेंगुर्ले नगर परिषदेने जुन्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले आणि हॉस्पिटल नाका तसेच बाजारपेठ येथे सुसज्ज अशी स्वच्छतागृहे उभारली आहेत. नगरपालिकेतर्फे हा स्वच्छता अभियानाचं हे स्वच्छतागृह बांधलेलं आहे. त्या टॉयलेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला एखाद्या मॉलमध्ये गेल्याप्रमाणे असे वाटते. तसेच या टॉयलेटमध्ये आरशाची सोय तसेच बेसिनची सोय अत्याधुनिक पद्धतीने केलेली आहे. हे आता नवीनच झालेलं आहे. 4-5 महिने झालेले आहेत. याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे. यानंतरचा पुढचा टप्पा होता घनकचरा व्यवस्थापनाचा. झिरो गार्बेज, झिरो डम्पिंग म्हणजेच शून्य कचरा आणि शून्य कचऱ्याची साठवणूक. ऐकायला हे शब्द जरी सोपे वाटले तरी मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि त्यांच्या टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे सत्यात उतरले आहे. पूर्ण शहरात वार्डनिहाय, सोसायटीनिहाय बैठका घेतल्या. स्थानिक नगरसेवकांना, नगराध्यक्षांना विश्वासात घेतलं आणि आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा रोल काय आहे ते सांगितलं. एक कर्मचारी प्रत्येक गाडीबरोबर जायचा आणि घरोघरी जाऊन जनजागृती करायचा. आता नगर परिषदेने ओला आणि सुका कचरा असं वेगवेगळा ठेवण्यासंबंधात आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि तसं आम्ही आता कचरा घरामध्ये ठेवतो. कचऱ्याचे संकलन करण्याची पारंपरिक पद्धत बदलून कचरा ओला आणि सुका असे वर्गीकरण करूनच घंटागाडीवर स्वीकारला जाऊ लागला. आता नागरिक ओला निराळा देतो एका भांड्यासून, सुका निराळा देतो, कळटे काय प्लास्टिक, कागद, फुट्टे, बाटले असं ते निरनिराळा काढून देतात. यासाठी नगर परिषदेने वाहनांची संख्या वाढवली. गाड्यांचा मार्ग आणि वेळही ठरवण्यात आली. वाहनांवर GPS प्रणाली बसवल्यामुळं वाहनांचे नियंत्रण करणे देखील सोपे झाले. शहरातील भंगार वेचकांनाही पालिकेतर्फे ओळखपत्रे देऊन या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. नागरिकांकडून गोळा करून आणलेला कचरा त्याच दिवशी डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया करण्यासाठी नेला जातो. ओल्या कचऱ्याचे वजन करून तो क्रश केला जातो. सरासरी दिवसाला
2 टन जमा होणाऱ्या या क्रश केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जाते, ज्याचा वापर डम्पिंग ग्राउंडवर वापरण्यात येणाऱ्या उपकरणांना लागणाऱ्या विद्युत निर्मितीसाठी केला जातो. वर्गीकरण झालेल्या सुक्या कचऱ्यातून माती व राख विशेष बनवून घेतलेल्या मशीनद्वारे वेगळी करून खत निर्मितीसाठी पाठविले जाते. सुका कचरा अधिक बारीक करून कांडी कोळशाची निर्मिती केली जाते. या ठिकाणी 100 किलोपेक्षा जास्ती कचरा तयार होतो. मोठमोठ्या सोसायट्या आहेत, इंडस्ट्री आहेत, त्या ठिकाणी जो कचरा तयार होतो त्या कचऱ्यावर विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरपालिका त्यांना मदत करत आहे. तरी स्वतः पुढाकार घेऊन एक नवीन विकेंद्रीकरण कचऱ्यावरचं निर्मूलीकरण विकेंद्रीकरण केंद्र सुरू करणे हे अत्यंत आवश्यक आहे. घातक आणि टाकाऊ अशा प्लॅस्टिकचा वापर टिकाऊ रस्ते बांधणीसाठी केला जातो. कॉन्ट्रॅक्टरकडनं 8% प्लास्टिकचा वापर करून रस्ता बनवण्यात येतो व रस्ता बनवण्यात आल्यामुळे या रस्त्याचं लाईफ मला पूर्ण खात्री आहे की पूर्ण लाईफ वाढेल. सांडपाण्याचे व्यवस्थापन हा सर्वच लहान मोठ्या शहरांना भेडसावणारा प्रश्न. वेंगुर्ले नगर परिषद हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व बाजूनी प्रयत्न करीत आहे. नव्या जुन्या सर्व इमारतींना STP म्हणजेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प अनिवार्य करणे हा त्याचाच एक भाग. त्याचबरोबर नॅचरल STPचा नवा पर्याय देखील समोर येत आहे. ह्या व्यवस्थेचा स्वीकार करून आपण टप्प्याटप्प्याने अगदी दिवसाला 200 ते 250 व्यक्ती प्रतिदिवस एवढ्या मानवी मैला सहजगत्या नैसर्गिकरित्या विघटन करू शकतो. गटाराला जे ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं ही एक त्रुटी अजून आम्हाला भेडसावत आहे. वेंगुर्ला मार्केटपासून सुरू होऊन खाली रामेश्वर मंदिरपर्यंत आलेला नाला, तेथे अशा प्रकारचा प्रकल्प राबवून तिथली दुर्गंधी, सांडपाणी आदीचं समूळ उच्चाटन अगदी कमी कालावधीमध्ये पूर्ण करून दाखवणार आहोत. आणि हा जो ड्रेनेजचा जो विषय आहे तो आम्ही येत्या काही दिवसातच सोडू अशी मी खात्री देतो. कोणतेही अभियान हे प्रभावी प्रशासन, लोकप्रतिनिधींचा पुढाकार आणि त्यांना मिळणारी सक्रिय लोकसहभागाची जोड यावर यशस्वी होत असते. याचं कारण शासन एखादी योजना आणते, राबवते, पण त्याला सहकार्य करणं हे आमचं काम आहे. स्वच्छता ही निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 सारख्या स्पर्धा ही एक संधी आहे. स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्याची, स्वच्छतेविषयक आपल्या चुकीच्या सवयी बदलणं, घरातील कचरा वर्गीकरण करूनच देणं, प्लॅस्टिक मुक्ती यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. लोकांनी आता ही सवय आपल्या अंगात भिनवली पाहिजे आणि नगरपालिकेने सुद्धा त्याचा सातत्याने पाठपुरावा करत राहणं हे मात्र फार जरुरीचं आहे. ही स्वच्छता मोहीम फक्त बक्षिसासाठी न करता कायमस्वरूपी राबवली जावी अशी व्यापारी वर्गाची अपेक्षा आहे. सध्या माझ्यावर जबाबदारी आहे की जो इथल्या सर्व माननीय पदाधिकारी, माननीय नगरसेवक तसेच सर्व स्टाफ आणि माझी मुख्याधिकाऱ्यांनी जे काही पाया रचलेला आहे त्याच्यावर योग्य तो कळस चढवण्याचा. महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असं की कलेक्टर साहेब कचरा डबीमध्ये जेवायला बसले होते. एक म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला. हे चांगलं हे वेगवेगळ्या नगरपालिका एवढं डम्पिंग ग्राउंडचं त्यांनी आता त्या पर्यटन स्थळामध्ये चेंज केलं आहे. इथं लोक येऊन जेवणसुद्धा करू शकतात. म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यावेळी येऊ शकतात, बाकीचे लोकसुद्धा याचा फायदा घेऊ शकतात. आणि आदर्श आहे म्हणजे आज वेंगुर्ला नगरपालिका सर्व महाराष्ट्रातल्या जेवढे आपली नगरपालिका असतील, नगरपरिषद किंवा ग्रामपंचायती असतील, सर्वांसाठी आदर्श आहे. आणि याचाच आम्ही नक्की आमच्याकडं किती काय उपयोग करून घेताल त्याचा आम्ही नक्कीच उपयोग करू. आमच्याकडं जी ग्रामपंचायत जी आहे त्याच्यामुळे जे काय बदल करतात ना आम्हाला आमच्या कचरा व्यवस्थापन असेल किंवा बाकी जेवढे काय असतील. या देशव्यापी अभियानात वेंगुर्ले सारख्या छोट्या शहराने राबवलेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प सर्वांसाठी पथदर्शी ठरत आहे. राज्यभरातल्या नगरपालिका, महानगरपालिका, विविध क्षेत्रातले मान्यवर, अभ्यासक, विद्यार्थी या प्रकल्पाला भेटी देत आहेत. डम्पिंग ग्राउंड म्हटल्यावरती लोकांना ही संकल्पना असते की भयंकर काहीतरी वास असणार, काहीतरी किडे असणार, मासे असणार,
मिथेन वायू निघत असणार असं काही दिसलं नाही. लोकांची मानसिकता बदलणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे आणि ती इथे साध्य त्यांनी करून दाखवले. सर्व कर्मचाऱ्यांनी वेळाकाळाचे बंधन न ठेवता स्वच्छता अभियानामध्ये जे झोकून देऊन काम केले आहे त्याचे चांगले परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. आता डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला आमचं घर आहे हे आता आम्हाला जाणवतही नाही. कचऱ्यासारख्या गंभीर आणि जटिल समस्येवर उपाय सुचवणारा वेंगुर्ले पॅटर्न आम्हा वेंगुर्ले वासियांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. वेंगुर्ला नगर परिषद हा आज स्वतःच एक ब्रँड बनलेला आहे. वेंगुर्ला जरी 15-20 हजार लोकसंख्येचं शहर आहे आणि इथं हे मॉडेल विकसित झालं म्हणजे छोट्या शहरात हे मॉडेल विकसित होऊ शकतं असं अजिबात मानण्याचं कारण नाही. हे अगदी 1 कोटीपर्यंत लोकसंख्येच्या अगदी मुंबई शहरासाठी सुद्धा हे तितकंच सक्षमपणे यशस्वी होऊ शकतं. मला अभिमान आहे ह्या गोष्टीचा की आज वेंगुर्ल्यामध्ये आल्यानंतर वेंगुर्ल्याची वाटचाल स्वच्छतेकडे होती आहे. आम्ही दुसऱ्या ठिकाणी कधीतरी दुसऱ्या गावी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जातो तेव्हा जेव्हा लोक म्हणतात खरंच तुमचं वेंगुर्ला स्वच्छ आहे तेव्हा आणखी अभिमान वाटतो. स्वच्छता कर्मचारी, माझे सर्व नगरसेवक मित्र व सर्व वेंगुर्लावासीय नागरिक यांच्या प्रचंड मेहनतीतून जागतिक स्तरावर गौरवलेला स्वच्छतेचा हा वेंगुर्ला पॅटर्न यापुढेही अविरत चालू ठेवू. आता आम्ही स्वच्छता दूत झालो 100%. स्वच्छ वेंगुर्ले सुंदर वेंगुर्ले हे आता केवळ घोषवाक्य राहिलेले नाही. वेंगुर्ले वासीय आणि पर्यटकांना याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे. एक कदम स्वच्छता की ओर. स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे. माझा वेंगुर्ला स्वच्छ वेंगुर्ला. कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हच्या 3ऱ्या वर्धापन दिनास आमच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक वेंगुर्ला नगर परिषद, श्री राजन गिरप नगराध्यक्ष, सौ अस्मिता राऊळ उपनगराध्यक्ष, सुहास गवंडळकर नगरसेवक, तुषार सापळे नगरसेवक, विधाता सावंत नगरसेवक, प्रशांत आपटे नगरसेवक, नागेश गावडे नगरसेवक, प्रकाश डिचोलकर नगरसेवक, संदेश निकम नगरसेवक, धर्मराज कांबळी नगरसेवक, शैलेश गावडे नगरसेवक, दादा सोपटे नगरसेवक, शीतल आंगचेकर नगरसेविका, सुमन निकम नगरसेविका, कृतिका कुबल नगरसेविका, स्नेहल खोबरेकर नगरसेविका, पूनम जाधव नगरसेविका, कृपा गिरप नगरसेविका, साक्षी पेडणेकर नगरसेविका, श्रेया मयेकर नगरसेविका आणि